नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात यावर्षी अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। मागील अनेक वर्षात झाले नाही इतका पाऊस यावर्षी झालाय। वारंवार आलेल्या पुरामुळे शेतकरी आणि जनावरे वाहून गेली, तर गरीब लोकांच्या घरामध्ये पाणी शिरून अन्नधान्य वाहून गेले। या नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेली हेक्टरी 8050 रुपयांची मदत ही नुकसान भरपाई नसून जखमेवर मीठ चोळण्यासारखी आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष मोंटीसिंग जहागीरदार यांनी दिली आहे। मुखेड तालुक्यातील अनेक रस्ते उखडले असून अनेक गावांचा संपर्क तुटलाय। यावर्षी शेतकऱ्यांची आतोनात नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांची शेती पुराच्या पाण्याने खरडून गेली आहे। ही शेती पुढील 10 वर्ष मशागत करण्यायोग्य राहिली नाही, अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली। शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेती केली, पण त्यांच्या हाती काहीच आले नाही। त्यामुळे सरकारने दिलेली मदत फारच तुटपुंजी असून त्यात शेतकऱ्यांचे काहीही होणार नाही। सरकारने सांगली आणि कोल्हापूरच्या धर्तीवर शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी किंवा विशेष पॅकेज द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तहसीलदार राजेश जाधव यांना निवेदन देऊन करण्यात आले। जर सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणे सुरूच ठेवले तर मनसे रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष मोंटीसिंग जहागीरदार यांनी दिलाय। ही प्रतिक्रिया मनसे शहराध्यक्ष अब्दुल शफीक आणि मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष सदाशिव पाटील बोंढारकर यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत देण्यात आली। बैठकीचे आयोजन मनसे मुखेड तालुकाध्यक्ष संतोष बनसोडे यांनी केले होते। या बैठकीत आगामी नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मनसे सर्व ताकदीने रिंगणात उतरणार असल्याचेही जाहीर करण्यात आले। यावेळी जिल्हा सचिव सुभाष भंडारे, मनसे मुखेड तालुकाध्यक्ष संतोष बनसोडे, दिलीप राठोड, मनमत परबते, अशोक उमाटे, सिद्धेश्वर डोंगळे, बंटी कांबळे, डॉक्टर MJ कांबळे, गोविंद गंगासागरे, कैलास बनसोडे, सागर हासे, मारुती बाजगिरे, राजकुमार हळदीकर, नागेश नरवाडे, गजानन मामिलवाड यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। मुखेड तालुक्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नुकतीच या ठिकाणी बैठक संपन्न झालेली आहे आणि येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका व नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीच्या अनुषंगाने मनसेचे जिल्हाध्यक्ष माननीय मोंटीसिंगजी जागीरदार साहेब आपल्या सोबत आहेत। सर, एकंदरीत येणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपली काय रचना आहे? सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी पूर्ण महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांना, प्रमुख पदाधिकाऱ्यांना, सर्व जिल्हाध्यक्षांना तातडीने पूर्ण बैठका सुरू करून निवडणुकीच्या कामाला लागायला सांगितले। येणाऱ्या वेळात नगरपालिका असो, नगर परिषद असो, जिल्हा परिषद, पंचायत समिती सर्व निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेना अतिशय ताकदीने लढणार आहे। आणि याच्या जिल्हा परिषदच्या अनुषंगाने आपली म्हणजे या मुखेड तालुक्यामध्ये काय रचना राहील? आमच्याकडे प्रत्येक सर्कलला एक म्हणजे जिल्हा परिषद सर्कलनुसार तालुका उपाध्यक्ष यांची नियुक्ती केलेली आहे। ते कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा तयार व्हावी व त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व कामाला लागण्यासाठी, त्यांना आदेश देण्यासाठी आम्ही इथपर्यंत आलेलो। साहेबांचा निरोप आहे, सन्मान्य राजसाहेबांनी सांगितले, जोमाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला प्रत्येक निवडणूक लढायची आहे। मुखेड तालुक्यामध्ये 3 वेळेस अतिवृष्टी झालेली आहे आणि अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे। यावर आपली काय प्रतिक्रिया? सर, आता जर सांगायचं जर म्हणलं तर नुकसान आपलं खूप काही झालेलं आहे। आर्थिक नुकसान तर झालेलंच आहे। घर दार, जमीन, गुरे ढोरे, जनावरे सगळं काही गेलेलं आहे। शेतकऱ्याचे जे काही प्रश्न असतील, समस्या असतील, शेतकऱ्याचे स्वप्नच असतात शेतीवर, पिकावर, तेच वाहून गेल्याच्या नंतर काय करणार शेतकरी? काहीच उरलेलं नाही। आता जे काही उरले ते आता प्रशासनाने मदत केली, हेक्टरी 8000 रुपये, फार तुरळक मदत आहे। त्या मदतीवर जरासही असं वाटत नाही की त्यांनी मदत दिली आपल्याला, उलट आपल्याला जखमावर मीठ लावल्यासारखं वाटतंय। तुम्ही जर पाहायचं जर म्हणलं तर पेरणीसाठी, नांगरणीसाठी या फिर मशागत करण्यासाठी नांगरायचं म्हणलं तर 3000 रुपये लागतात आपल्याला एका एकराला, आणि हेक्टरी 8000 रुपये मदत म्हणलं तर फार तुरळक मदत आहे। या मदतीवर आम्ही निषेधच व्यक्त केलेला आहे आणि आमचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत संतोष भाऊ, त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला हेक्टरी 1 लाख रुपयाची मदत पाहिजे आणि असं आम्ही निवेदनात सांगितलंय आणि आम्ही आंदोलनही केलेले आहेत। फार दुरवस्था आहे या विषयावर। सर, नक्कीच या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आपली काय प्रतिक्रिया राहणार आहे? खरं म्हणजे जे शासनाने जे 8000 रुपये, 7000 रुपये जे काही ठरवलेलं आहे ते खरंच म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचा अपमान आहे कुठेतरी। कारण की सोयाबीनची बॅग सुद्धा येत नाही आजच्या तारखेमध्ये, इतकं शॉर्टेज आहे। बी बियाणे, त्यांना खत लागतो, खत पाणी लागतो, कसरत करावी लागते शेताची।
शासनाने कुठेतरी म्हणजे शेतकऱ्याचा या पद्धतीने अपमान करू नये असं मला वाटतंय। या संदर्भात आम्ही हेक्टरी 1 लाख रुपये प्रत्येक शेतकऱ्याला भेटावं यासाठी काल आमचे सर्व पूर्ण महाराष्ट्राच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमचे आंदोलन होते। महाराष्ट्र निर्माण सेनेचे शहराध्यक्ष शफिक भाई आपल्या सोबत आहेत। शफिक भाई, नेमकं शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आपली काय नेमकं प्रतिक्रिया काय? माझी प्रतिक्रिया अशी आहे की या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शेतकऱ्यांचा काटा काढण्यासारखंच एक काम केलेलं आहे की 8,500 एकरी रुपये कोणत्या हिशोबाने तुम्ही देतात? शेतकऱ्याचं एक एक जनावर, किमान म्हशी जे वाहून गेल्यात त्या 2-2 लाख रुपयाची एक म्हैस आहे। अशा शेकडो म्हशी या राज्यामध्ये वाहून गेलेल्या आहेत। तर हेक्टरी 8,500 रुपये जे दिलेले आहेत त्या कोणत्या हिशोबाने दिले हे आम्ही जाब महाराष्ट्र नवनिर्माण सेना विचारणार आहे। आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली व आमच्या शेतकरी सेनेचे प्रदेश अध्यक्ष संतोष भाऊ नागरगोजे, जिल्हाध्यक्ष मोंटेसिंग जागीरदार, सदा पाटील बोंडारकर, आम्ही एक मोठं आंदोलन या शेतकऱ्यांविषयी या नुकसान भरपाईच्या विरोधामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये एक मोठं आंदोलन आम्ही उभं करू महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने। आणि देवेंद्र फडणवीसांना ॲक्च्युअल खरं पाहिलं तर त्यांना शेतीविषयी काही माहिती नाही आणि त्यांनी अगोदर शेतकऱ्यांचा शेतीचा अभ्यास करावा, त्याच्यानंतर त्यांनी हेक्टरी काय देण्यात येईल ते त्यांनी ठरवून द्यावं। प्रतिनिधी मुजीब सय्यद, NTV न्यूज मराठी, मुखेड, नांदेड।